हाय गाईज, तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी आम्ही आलो सरकाराला आईच्या पायावर लागला, पण आम्ही हात लावला कालपासूनच. काल जरा व्हिडिओ काढायचे मोबाईल विसरलो म्हणून व्हिडिओ नाही काढला मी. मग आम्ही एवढी शेताची कापणी केली. दोघंच जण आम्ही. सकाळी आई येईल ती ना, आता जरा हा तुकडा उरणार होतो पण पडल्यामुळे जरा बा असं झाले. पुरं चिपकले. तशी विहीर होती पहिला इथं, थोडं चिपकले एवढे ठिकाणी. बाकी ठिकाणी बरोबर आहे. तर उद्या नेरलची बाईस पण येईल. आम्ही सगळं कापू बांधू. संध्याकाळ होत चालेल कामाच्या मुळे मला सकाळी यायला नाही भेटत. आता नेरलची बाईस उद्या म्हणजे रविवार पण आमचं सगळं खपतं इथं. तर पाऊस कधी पण येईल, पावसाची गॅरंटी नाही. तरी चरातून जाम पाणी येतं. हे बघ, बहुतेक अर्धा कापलाच म्हणजे आम्ही उद्या बहुतेक कापू आम्ही पूर्ण. या म्हणजे शनिवारी आमची कापणी होतं. म्हणजे मग रविवारी पूर्ण बांधून आम्ही सगळं ओके करू. संध्याकाळ होत चालली. आता अर्धा घंटा कापून आम्ही निघू. बऱ्याच जणांचे नाजूक झाले पाण्यामुळे. गाई कसा माहिती का, वेळ झाली बरी. आता 2 महिने एक्स्ट्रा पाणी भरला, त्यामुळं काही लोकांचं कापायला पण राहिला नाही. काकांनी बघा हे शेत लावला पण नाही. याच मुलं 2-3 वर्ष त्यांना काहीच भेटणार. पूर्ण 2-2 डोकी कसार झाली. गाई आता आम्ही घरी निघत आहोत. तर सामान जमा करायला घेतले. तर तुम्ही बघा सरामध्ये किती पाणी आले. म्हणजे जर एक बार जर आता पाणी जर अर्धा घंटा तर 5 मिनिटांनी पडणार ना, सगळं नुकसान होईल. तसं आपण गेलं ना, तसं पण गेलं असं. त्यासाठी आम्ही हात लावले. तर सामान घेऊन द्या आमचा. तर पाणी दाखवतो. तर आम्ही घरी निघता. हे बघा आता किती पाणी चालू. हे बाबा, आई देखील त्या ऐकली गेली. अरे एवढं पाणी, एवढं आहे उभा. खाली थोडं नुकसान झालं. जाऊ दे, नशिबच होतं भेटला. पुरा म्हणजे दम उलटा फिरला माझा सर करताना. एवढं डेंजर काम झालं. आई हातपाय होती बघ. हो धर पाण्या बाटली ठेवतो तिथे. न थांब, मला पियाला ठेव लागला तिथं. हा ठेव. गाईस तुम्ही बघितलं असेल आम्ही किती शेतीचं काम केलं. म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आपण सगळं कटिंग केल्यावर बाहेर बांधल्यावर काढीन. चला बाय मित्रांनो.